खुशाल काढलं, देऊन दिलं, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याला त्याची जाण होती की जोपर्यंत आहे माझ्याजवळ तोपर्यंत कोणाच्या बापाची ताकद नाही मला मारायची. बरोबर आहे. तरी गेलं तिकडे बिना गुरुवानं शिक्षा ग्रहण केली, बिना गुरुवानं शिक्षा ग्रहण केली. ज्याचं नाव एकलव्य होतं. तर त्याला वाटलं, गुरु द्रोणाचार्याला वाटलं की मी घोषित केलं एक नंबरचा धनुर्धर अर्जुनाला, पण हातात लई धनुर्धर आहे. एका बाणामध्ये 5 तीर काढलं, भुकणाऱ्या कुत्र्याचं तोंड बिना रक्त लागल्यानं बंद केलं. एवढी मोठी कला याच्या जवळ. तर त्याला अंगठा मागितलं, त्यानं त्याला अंगठा कापून दिला. आता मी तुला आपले काय कापून देऊ सांग. कापून का देते स्वतःला मारुती या विज्ञानिकाचा मारुती समजणार आहे. काय पाहिजे? जीवही द्यायला तयार आहो. लायकीनं ते लायकी तुमची पाहिजे. आदरणीय शाहीर साहेब, ती लायकी तुमची पाहिजे. समजलं? किस्मत सदसे आया यहाँ पर, बोल तू क्या कर पाएगा. किस्मत सदसे आया यहाँ पर, बोल तू क्या कर पाएगा. किस्मत आया यहाँ पर, बोल कर पाएगा. किस्मत आया यहाँ पर, बोल संतान भी दाना पानी खुद जमा के करते हैं गुजरानगी. तू इंसा जैसा रहे, इंसानी से जीना सीख ले. और मरना हो तो कैसा मरना, पहले नाम अमर करना सीख ले. हौसले के तरकस में कोशिश से तीर वो जिंदा रखो. चाहे हार जाओ सब कुछ जीवन में, लेकिन फिर से जीतने की उम्मीदें जिंदा रखो. आए
क्या कर पाएगा किस्मत जब से आया यहाँ पर बोलो तू क्या कर पाएगा प्यारा तत्व निकल जाने पर प्यारा तत्व निकल जाने पर कहाँ तू जाएगा किस्मत जब से आया यहाँ पर बोलो तू क्या कर पाएगा तेरी मेरे प्यार की डोर कभी कटने नहीं दूंगा। नहीं तेरा मेरा रिश्ता है वो टूटने नहीं दूंगा। अभी नहीं तेरा मेरा रिश्ता है वो टूटने नहीं दूंगा। सरेआम महफिल के सामने कहता हूँ मेरी वो च्वाइस नहीं है। ये महफिल के सामने आज आप तेरी इज्जत घटने नहीं दूंगा। पर मारूंगा तो ऐसा ज्ञान का तो तेरी धोती भी फटने नहीं दूंगा। ये बार करणारा शाहीराव समजलं का? हे वार करणारा शाहीराव आता म्हणून काय म्हणतो आहे ऐका मान्यवरजी चौदावीचा कार्यक्रम चालू दे स्वर्गवासी झाले स्वर्ग एवढा स्वस्त आहे त्या इंद्राचे काम इंद्राने करावं स्वर्गामध्ये अप्सराच्या नादी लागून आणि मग कशी फजिती होते स्वर्ग एवढा स्वस्त नाही त्यासाठी कर्म लागतात त्या लायकीचे लिहिणे म्हणजे लिहिणे परंपरा सुरुवात आहे कर्म त्या लायकीचे नाही तर कुत्र्यासारखं
अच्छा बुरा कर जाएगा। आता जीव म्हणजे काय तर दिसतात हे जीव, हा आत्मा वेगळी, शिव म्हणजे आत्मा, शिव म्हणजे शिवशंकर नाही, जो दिसत नाही तो शिव। आत्मा दिसतं का? आत्मा दिसत नाही, माय बापो तर त्याचं नाव आहे शिव। जीव शिव दोन्ही फुटे, प्रपंचाचे नेते आणि लावणी पांची बोटे, ये रे बा विठ्ठला। आदरणीय शाहीर साहेब, याचं आपल्याला खरोखर उत्तर केव्हा मिळेल? जोपर्यंत आपण संतांच्या पुराव्याचं प्रमाण घेणार नाही, वाचणार नाही, तोपर्यंत उत्तर मिळणार नाही। नाही तर म्हणाल कर्म करासाठी आलो, कोणी मिळेल माणूस बनासाठी आलो, हां सगळेच येतात कर्म करासाठी। तर आदरणीय शाहीर साहेब, आम्ही जन्मात आलो नाही, घालण्यात आलं चुकलो म्हणून, हां तर मुठी बांधून आलो। आणि जे जन्म घेऊन येतात संत महापुरुष जगाचे परिवर्तन करण्याकरता, तर ते कधी रडत नाही, पण आम्ही रडलो, आम्ही रडतो कवा 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 कवा। आदरणीय शाहीर साहेब, आणि जे जगाचा कल्याण करण्याकरता थोर महापुरुष, थोर संत, महामानव, ते कधी रडत नाही। तर म्हणतून मग मुलगा झाला पण रडून नाही राहिला, मुलगी झाली पण रडून नाही राहिली, हा माहीत नाही का? ते कधी रडत नाही, ते स्वतः जन्म घेऊन येतात आणि अवतार घेते देव। ऐका काय म्हणतो शेवट, मानसिकता विचार जीना मरना लगा सभी को, जीवन की शून्य म्हटलं जातं, पेनाच्या टोकाला बिंब म्हटलं जातं, बिंब, पेनाच्या टोकाला बिंब म्हटलं जातं। पण त्या बिंबाला काय नाव आहे? त्या बिंबाला काय नाव आहे? अणु म्हणजे काय, रेणू म्हणजे काय, याचा विचार करणे महत्वाचं। He
म्हणजे जमीन आणि ग म्हणजे गगन. कदाचित महाप्रलय झालं तर पुन्हाहून यांची निर्मिती होईल, पण या जगी जी वस्तू दिसते तिची कालमर्यादा आहे. किस मकसद से आया यहाँ पर, बोल तू क्या कर पाएगा. आया यहाँ पर, बोल तू क्या कर पाएगा. आमचे राऊंड समाप्त झालं. यानंतर दुय्यमीच्या जोडीला लाभलेले आदरणीय शाहीर साहेब मारुतीची मारमध्ये मंचकावर येतील. तुमचं आगमन आहे, तुम्हाला आमंत्रित करतो आहे. या आणि राऊंडचं फोर्थ राऊंड म्हणजे चौथं राऊंड दुय्यमीचं सुरुवात करावं.